जशी उसाला FRP दिली जाते तशी आज दुधाला सुद्धा FRP मिळणे गरजेचं आहे। जर सरकारने आम्हाला 40 रुपये दर नाही दिला तर मंत्र्यांच्या दालनामध्ये मंत्रालयामध्ये दूध ओतल्याशिवाय आम्ही सुद्धा बसणार नाही। गाईच्या दुधावर 40 रुपये त्याप्रमाणे गाईच्या दुधाला FRP मिळालीच पाहिजे। दुधाला FRP मिळालीच पाहिजे। दुधाप्रमाणे दुधाला FRP मिळालीच पाहिजे। सरकारचं अनुदान चालू झालंच पाहिजे। सरकारचं अनुदान चालू झालंच पाहिजे। सरकारचं अनुदान चालू झालंच पाहिजे। गाईच्या दुधाला दर गाईच्या दुधाला दर सरकारी अनुदान चालू झालंच पाहिजे। बऱ्याच दिवसामध्ये दुधाची शेती दूध गाईच्या खरेदी दरामध्ये 3 रुपयाची कपात केलेली आहे। ही कपात ही शेतकऱ्यांना परवडणारी नाही। आज आम्ही जे काय आंदोलन केलेलं आहे दुधाला दर नाही। आज दूध शेती तोट्यात झालेली आहे। दुधाचा शेतकरी आज तोट्यात झालेला आहे। इथं एक वैरण महाग झालेले आहे। जनावरांची औषधं महाग झालेली आहेत। त्यामुळे दूध शेती परवडत नाही। दुधाला 15 ते 20 रुपयाचा तोटा शेतकऱ्याला सहन करावा लागत आहे। आणि त्यामुळे आज आम्ही दुधाच्या मागणीसाठी आज आंदोलन केलेलं आहे। दूध रस्त्यावर ओतलेलं आहे, नदीत ओतलेलं आहे। जर सरकारने आम्हाला 40 रुपये दर नाही दिला तर मंत्र्यांच्या दालनामध्ये मंत्रालयामध्ये दूध ओतल्याशिवाय आम्ही सुद्धा बसणार नाही। जशी उसाला FRP दिली जाते तशी आज दुधाला सुद्धा FRP मिळणे गरजेचं आहे। आणि दुधाला 40 रुपये भाव हा सरकारने दिला पाहिजे। आणि सरकार आज देत नाही आणि जाचकाठी शर्तीमध्ये आज शेतकऱ्याला अनुदानही देत नाही। आणि या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावर दूध ओतलेलं आहे आणि नदीमध्ये दूध ओतलेलं आहे। शासनाने वेळेत जागा व्हावं, अन्यथा दूध मंत्र्याच्या अंगावर दूध मंत्र्याला अभिषेक घातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। गेले 7 महिने झालं सरकारनं अनुदान जे जाहीर केलं होतं ते 5 रुपये अनुदान जाहीर केलं होतं। 5 रुपये त्याने अनुदान 7 रुपये केलं, पण ते कागदपत्रच राहिलं। गोकुळ दूध संघाने किंवा राज्यातल्या दूध संघानं फक्त आम्हाला आमिष दाखवलं, पशुखाद्याचे दर कमी करतो आणि गाई दुधात दर वाढवतो। पण तिने तसं न करता गाई दुधात 4 रुपये कपात झाले आणि परत एकदा 3 रुपये कपात झाली आहे। यासाठी आम्ही त्यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यांनी कुठला सोक्ष निर्णय घेतलेला नाही। यासाठी आम्ही आज रस्ता रोको केलेला आहे। आणि गाईच्या दुधात त्यांनी कमीत कमी झालेली जी कपात आहे ती तुर्तास थांबवणं गरजेचं आहे, नाहीतर आम्ही दुग्ध विकास मंत्री आणि सर्वांना हे अभिषेक घातल्याशिवाय कदापि थांबणार नाही।